पगार महापालिकेचा अन काम खासगी दुकानदाराचं असे उद्योग स्वच्छता विभागातील कामगारांचे चाललेले असताना शहराचा कचरा होणार नाही तर दुसरं काय असा सवाल निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून पाहुयात याविषयीचा हा वृत्तांत। स्मार्ट सिटी कचऱ्याच्या खाईत लोटली गेली आहे। बैठका आणि इशाऱ्यांचा कुठला मात्रा इथे लागू होत नाहीये, कारण कोणाचा पायपोस कोणाला उरलेला नाही। सफाईच्या कामी चाललेला आहे तो सावळा गोंधळ। पगार महापालिकेचा आणि काम अय्यंगार बेकरीवाल्याचं हा अशाच गोंधळाचा प्रकार। कचरा उचलण्यासाठी आमच्या पालिकेनं घंटा गाड्या तयार ठेवल्यात, त्यावर कामगार नेमलेत, त्याच्यासाठी पालिका पैसेही मोजते। पण प्रत्यक्षात या घंटागाडीवाल्यांचं चाललेलंय काय हा प्रकार पाहून आपण पुरते चक्रावून जाल। बाळीवेस इथे उघड झालेलं हे प्रकरण। पालिकेची घंटागाडी परिसरातील कचरा उचलण्यासाठी निघते। कामगार कामावर आल्याची नोंद, कामावर निघाल्याचीही माहिती, पण नागरी सुविधेचा भाग नाही, तर चालते ती अय्यंगार बेकरीवाल्याची वेठ बिगारी। कचरा उचलण्यासाठी ने-आण करण्यासाठी नेमलेला कामगार आपलं काम सोडून अय्यंगार बेकरीवाल्याला आपली सेवा देतोय। घंटा गाडीत कचरा नाही तर पत्र्याच्या मोठ्या प्लेट दिसतायत। या प्लेट वाहून नेण्याचं काम केलं जातंय, त्यासाठी पालिकेच्या घंटा गाडीचा वापर। या घंटा गाडीला पालिकेचं डिझेल आणि आपणातून काम करणारा पालिकेचा कामगार। ड्युटीवर पालिकेच्या, काम बेकरीवाल्याचं। नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी हा प्रकार उजेडात आणताच महेश कांबळे नामक कामगाराची बोबडी वळाली। पालिका कामगाराकडून संधी साधणारा अय्यंगार बेकरी चालक गयावया करू लागला। सुरुवातीला आत्ताच पत्रे घेऊन चालल्याचं सांगणाऱ्या कामगाराची भानगड शेजारी राहणाऱ्या चन्नप्पा माशाळ कुटुंबियांनी चांगलीच उघड करत 6 महिन्यापासून कचरा न उचलता अय्यंगार बेकरीचे पत्रे घंटागाडीतून नेले जात असल्याचं त्यांनी सांगितलं। रोज सकाळी एकदा, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळच्या वेळेला कधी येऊन जात आहे आणि त्यांच्याकडे 20 रुपये प्रत्येक गाडीच्या आल्यावर 20 रुपये घेतल्याशिवाय जात नाहीत। हे जवळजवळ 6 महिने, मी तर बघतो 6 महिने झालं। हो, हे गाडी रोज घेऊन जाते, सर्व सकाळी संध्याकाळी असते। रोज 3दा येते, दुपारी 1 वाजता येते आणि सकाळी 7:15ला येते आणि दुपारी 12:30ला एकदा। आमचा कचरा कोणी उचलत नाही, हे असं पडलेलं असतं बघा। इथं बघा, हे बघा, सगळे कोणी झाडाला पण येत नाही की बाई तिथं गप्पा मारत असते कचरा गणपतीजवळ। गंभीर असा हा प्रकार समोर येताच सफाई अधीक्षक जोगधनकर बाळीवेस परिसरात आले। पालिकेच्या घंटा गाडीत अय्यंगार बेकरीचे पत्रे पाहून तेही चक्रावून गेले। आयुक्तांसमोर सारं प्रकरण नेणार असल्याचं जोगधनकर इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हणाले। यांनी कोणाची विचारणा न करता परस्पर हे काम केलेलं आहे आणि त्याच्यावर माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब यांच्याकडे रिपोर्ट ठेवून त्याच्यावर तो एक कॉन्ट्रॅक्ट बेसचा ड्रायव्हर आहे, संबंधित मुख्य आरोग्य निरीक्षक झोन क्रमांक 7 यांचा आहे आणि संबंधित वार्डातली गाडी जी आहे ते एसआयची जबाबदारी येते। ह्या भागाचे एसआय वनारोटे म्हणून आहेत। ह्या संबंधितांना सुद्धा त्यांच्यावर लेखी देऊन त्यांची मागणी करून त्या पद्धतीने पुढील कारवाई मी अतिरिक्त आयुक्त साहेब यांच्या समोर ठेवणार आहे। नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी हा सारा प्रकार भयानक स्वरूपाचा असून आमचे अधिकारी करतात तरी काय? शहर स्वच्छतेच्या कामी सावळा गोंधळ असून नियंत्रण नावाचा प्रकार उरला नसल्यानं शहराचा कचरा झाल्याचं चंदनशिवे म्हणाले। जरी तो माझ्या जवळचा जरी या ठिकाणी जो कार्यकर्ता जरी असला किंवा जवळचा माणूस असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ती कारवाई म्हणजे कारवाईचं स्वरूप त्याला सुद्धा ही विजा पोचल्या पाहिजे आणि तो परत अशी घटना करू नये अशा पद्धतीची भावना आम्ही माननीय जोगधनकर साहेबांपाशी व्यक्त केलेले। एवढं होऊन सुद्धा तर अशा गोष्टी तर घडत असतील
तर मेन नियंत्रण अधिकारी यांना जागेवर सस्पेंड केलं पाहिजे. तर या महापालिकेचा एकंदरीत कचरा उचलण्याचा जो भोंगळ कारभार आहे ही उघडकीस आणण्यासाठी इन सोलापूर चॅनलनं आणि इन सोलापूर चॅनलच्या प्रमुखांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाला त्यांचं मी आभार मानतो सोलापूर महापालिकेचा नगरसेवक म्हणून. शहरात सध्या नागरी सुविधांची ओरड आहे. मुख्य समस्या सोलापूरकरांना सतावते ती कचऱ्याची. सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य दिसत असून उपाययोजना लागू पडत नाहीये. अशा परिस्थितीत समोर आलेला अजब कारभार लखतर वेशीवर टांगणारा ठरतोय.